एक व्यक्ती ज्याचं कंप्लीटली बॅकग्राऊंड हे नोकरदाराचं होतं किंवा नोकरीमधलं होतं. त्याला उद्योजक कसं बनायचं याचं स्वप्न हे ओंकार हरी साहेबांनी दाखवलं. हा वॉज द फर्स्ट वन की ज्याने ते पी-एम-पीचा प्रोग्राम जॉइन केला. सर्वतः पाहताना तर मी पूर्वी जॉब करायचो. मी आय टी फर्ममध्ये म्हणजे एका आय टी फर्ममध्ये मी ॲक्च्युली एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सीनियर प्रिन्सिपल इंजिनियर या पदावर होतो. आणि ते करत असताना 2024मध्ये ऑक्टोबर 2024मध्ये मी साहेबांचा म्हणजे ओंकार हरी साहेबांचा ₹99 कोर्स केला. देन त्यांचं 3 दिवसाचं नोव्हेंबर 2024मध्ये ट्रेनिंग होतं ते अटेंड केलं. ट्रेनिंग अटेंड केल्यानंतर हा वॉज द फर्स्ट वन की ज्याने ते पी-एम-पीचा प्रोग्राम जॉइन केला. आणि पी-एम-पीचा प्रोग्राम जॉइन केल्यानंतर ॲक्च्युली एक व्यक्ती ज्याचं कंप्लीटली बॅकग्राऊंड हे नोकरदाराचं होतं किंवा नोकरीमधलं होतं. त्याला उद्योजक कसं बनायचं याचं स्वप्न हे ओंकार हरी साहेबांनी दाखवलं. आणि त्यानंतर मग जीवनामध्ये भरपूर सारे चेंजेस झालेत. मी रिस्क घेतले की मला जॉब लेफ्ट करायचा आहे. मार्च 2025मध्ये मी जॉब लेफ्ट केला. त्याच्या पहिले जानेवारी 2025पासून ते मार्च 3, 2025पर्यंत माझं संगीता लाड मॅडमच्या अंतर्गत मेंटरशिप चालू होती. मॅडमनी खूप चांगल्या रीतीनं मला गाईडलाईन दिल्या होत्या. आणि त्यानंतर मार्च 2025मध्ये मी जॉब रिझाईन केला. खरं पाहता तर मला ॲक्च्युली सुरुवातीपासून कधी बिझनेस या गोष्टीचं काही धमकच नव्हती किंवा काय बिझनेस आपण करणार आहोत याच्या संदर्भातसुद्धा माहिती नव्हती किंवा करू याची क्षमतासुद्धा मला वाटत नव्हती. पण जेव्हा मी सरांचं ट्रेनिंगमध्ये आलो आणि सरांसोबत डिस्कशन केलं तेव्हा मला ॲक्च्युली लक्षात आलं की आपल्यामध्ये एक थोडीशी कुवत आहे आणि त्याच्यामध्ये मग आपण इनपुट द्यायला पाहिजे आणि मग त्या रिस्क आपण घेत आणि समोर चाललो. बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा असतो इथे की सोर्सिंग हा जो आहे हा पाया आहे एक्सपोर्ट बिझनेसचा. आणि काही केलं ना सोर्सिंगमध्ये थोडा मला प्रॉब्लेम फेस होत होता की मला माझे रेट व्यवस्थित रित्या मॅनेज करता येत नव्हते किंवा जो मी रेटने बायरला रेट द्यायचो किंवा हा रेट CIF मोडमध्ये आपल्याला मिळतो तर तो कुठेही केल्या बसत नव्हता आणि त्याच्यामुळे ऑर्डर फिल होत नव्हती. तेव्हा संगीता लाड मॅमनी मला माझ्या बेसिकमध्ये जायला सांगितलं आणि सोर्सिंग जिथे माझी चूक होत होती ती मला क्लिअर केली. त्यासोबत आदित्य गाडगे साहेब जे आहेत त्यांनीसुद्धा मदत केली की तुला सोर्सिंग कशाप्रकारे करता आली पाहिजे. आणि त्यातच मग सर्व गणितं लपलेली होती आणि तिथून मग ट्रेड चालू झाले.